नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्मार्ट स्टडी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आपण गेल्या काही दिवसापासून SSC GDमध्ये विचारलेल्या प्रश्नांचे विश्लेषण पाहत आहोत. आजही आपण SSC GDमध्ये विचारलेल्या प्रश्नांचे विश्लेषण पाहणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आणि पहिला प्रश्न आहे, डॅशकडे भारतातील मायक्रो फायनान्सचे नियमन करण्याचा अधिकार आहे. तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे भारतातील मायक्रो फायनान्सचे नियमन करण्याचा अधिकार आहे. नोव्हेंबर 2022 रोजी उत्तर प्रदेशचे राज्यपाल खालीलपैकी कोण आहेत? तर आनंदीबेन पटेल. आशियाई खेळ 2018चे ब्रीदवाक्य डॅश होते. तर एनर्जी ऑफ एशिया हे आशियाई खेळ 2018चे ब्रीदवाक्य होते. अन्न शिजवताना वापरली जाणारी ऊर्जा ओळखा. तर रासायनिक ऊर्जा. खालीलपैकी कोणता भूकंपीय लहरींचा प्रकार आहे? तर पी तरंग. खालीलपैकी कोणत्या कलाकारांना सोव्हिएत लँड नेहरू पुरस्कार मिळाला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पंडित बिरजू महाराज. खालीलपैकी मौर्य साम्राज्याचा शेवटचा राजा कोण होता? तर तो होता बृहदत्त. खालीलपैकी कोणते लोकनृत्य जम्मू आणि काश्मीरशी संबंधित आहे? तर ते आहे कूद. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे उद्घाटन केव्हा झाले? तर ते झाले 28 जानेवारी 1950 रोजी. खालीलपैकी कोणते 1950 मध्ये स्वीकारलेल्या मूळ भारतीय राज्यघटनेचा भाग नव्हते म्हटलेला आहे? तर मूलभूत कर्तव्य. बस्तर बंड मध्य भारतात डॅश मध्ये झाले? तर हे झाले 1910 मध्ये. पवनहंस हेलिकॉप्टर लिमिटेड आपल्या ऑफशोअर ऑपरेशन्समध्ये हेलिकॉप्टर सेवा कोणाला पुरवते? अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑइल इंडिया आणि रिलायन्स इंडस्ट्रीज. त्यानंतर डॅश पंचवार्षिक योजना स्थिरतेसह वाढ या विशिष्ट उद्देशाने सुरू करण्यात आली? तर चौथ्या पंचवार्षिक योजनेदरम्यान. त्यानंतर भारतात दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा कालमर्यादा किती आहे? तर 1956 ते 61. पंचवार्षिक योजनेमध्ये आपण गेल्या काही दिवसापासून प्रश्न पाहत आहोत. पहिली पंचवार्षिक योजनेचा कालावधी विचारला होता 1951 ते 1956. प्रत्येक वर्षामध्ये 5 ॲड करत चला. जसं की 1956 आहे, त्याच्यामध्ये 5 ॲड केले, 1961 झाले. तर प्रत्येक पंचवार्षिक योजनेमध्ये 5 वर्षाचा ॲड करत चला. म्हणजे सुरुवातीची लक्षात ठेवा 1951 आहे, प्लस 5 केली की 56, प्लस 5 केली की 56 मध्ये 61 येईल. नागालँडचा प्रमुख सण सेकरनाई हा शुद्धीकरणासाठी समर्पित डॅश दिवसांचा उत्सव आहे, जो शुद्धतेचे प्रतीक आहे. तर 10 ते 15 दिवसांचा उत्सव आहे तो. त्यानंतर भारतीय ऑलिम्पिक संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर 1927 साली. एप्रिल 2022 मध्ये आसनसोल पश्चिम बंगालमधील खालीलपैकी कोणती प्रसिद्ध बॉलिवूड व्यक्ती पोटनिवडणूक जिंकून खासदार झाला? तर याचं उत्तर आहे शत्रुघ्न सिन्हा. जर जमिनीत सूक्ष्म कणांचे प्रमाण तुलनेने जास्त असेल तर त्याला डॅश माती म्हणतात? तर त्याला म्हणतात मृण्मय. कोणत्या योजनेअंतर्गत पात्र खातेधारकांसाठी 10,000 रुपयापर्यंत ओव्हरड्राफ्ट होडी सुविधा उपलब्ध आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, प्रधानमंत्री जनधन योजना. जनगण अहवाल 2011 नुसार कोणत्या भारतीय राज्याचा साक्षरता दर दुसऱ्या क्रमांकावर आहे? तर अरुणाचल प्रदेश याचा साक्षरता दर दुसऱ्या क्रमांकावर आहे. यानंतर बुद्धिमत्तेचे प्रश्न पाहूया. खाली दिलेले समीकरण गणितीयदृष्ट्या बरोबर करण्यासाठी कोणती 2 गणितीय चिन्हे बदलली पाहिजेत? अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. तर यामध्ये आपण ऑप्शन नंबर 3 घेऊन बघूया. काय आहे? 45 अधिकच्या ठिकाणी काय घ्यायचं? गुणाकार. अधिक 3 गुणाकारामध्ये 3 भागाकारामध्ये 27 वजा 9 गुणाकारच्या ठिकाणी काय घ्यायचं आहे? अधिक 18 बरोबर काय? 14.
तर आता या दोघांचा गुणाकार करा, तो किती येणार आहे 135. भागाकारामध्ये 27 वजा 9 अधिक 18 बरोबर काय 14. आता भाग द्या, 5चा भाग जाईल, वजा 9 अधिक 18 बरोबर 14. हे किती आले वजा 4 अधिक 18 बरोबर 14. म्हणजेच 14 बरोबर काय 14. म्हणजे जे आपण ऑप्शन नंबर 3 घेतलं होतं ते काय होतं बरोबर होतं. यानंतर पुढील प्रश्न, एकाच फासाच्या 2 वेगवेगळ्या पोझिशन्स दाखवल्या आहेत, ज्याच्यावर लाल, निळा, गुलाबी, हिरवा, पांढरा आणि काळा हे रंग आहेत. हिरव्या रंग दाखवणाऱ्या चेहऱ्याच्या विरुद्ध चेहऱ्यावर उपस्थित असलेला रंग शोधा. अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, सफेद इथं आहे, सफेद इथं पण आहे, लाल इथं पण आहे, लाल इथं पण आहे. आता शिल्लक कोण राहिला हरा आणि इथं नीला. म्हणजेच हराच्या विरुद्धार्थी काय येणार आहे नीला. ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, एका विशिष्ट सांकेतिक भाषेमध्ये ए अधिक बी म्हणजे ए ही बी ची पत्नी आहे, म्हणजे अधिकचा अर्थ काय आहे पत्नी. त्यानंतर ए वजा बी म्हणजे ए हा बीचा पिता, वजाचा अर्थ आहे पिता. गुणाकाराचा अर्थ काय आहे भाऊ, आणि अँडचा अर्थ काय आहे मुलगा. @चा अर्थ काय आहे बहीण. n गुणिले पी, आता गुणाकाराचा अर्थ काय आहे भाऊ, म्हणजेच n हा भाऊ आहे कुणाचा पीचा. त्यानंतर p@q म्हणजे p ही बहीण आहे कुणाची क्यूची. त्यानंतर q वजा l, वजाचा अर्थ काय आहे पिता, म्हणजे q हा पिता आहे कुणाचा लचा. l गुणिले m, आता गुणाकाराचा अर्थ काय आहे भाऊ, म्हणजे l हा भाऊ आहे कुणाचा यमचा. त्यानंतर m अँड जी म्हणजे अँडचा अर्थ काय आहे मुलगा, m हा मुलगा आहे जीचा, m हा मुलगा आहे जीचा, म्हणजे जी ही आई येणार आहे, कारण q हा पिता आहे आणि l आणि m हे भावंडे झाली. त्यानंतर काय राहिलं तर जी n शी कशी संबंधित आहे, जी कुठं आहे या ठिकाणी, n कुठं आहे या ठिकाणी. आता जीचा हा पती आणि त्याची ही बहीण आणि परत त्याचा हा भाऊ, म्हणजेच जीचा संबंध यांशी कसा येईल वहिनीचा येईल. ऑप्शन नंबर 2. यानंतर पुढील प्रश्न, दिलेल्या आकृतीचे योग्य असे आरशातील प्रतिमा निवडा, जेव्हा आरशाला mn वर ठेवले जाईल असे खाली दर्शविले आहे. तर या ठिकाणी हे या पद्धतीने येईल, 9 जे आहे ते अशा पद्धतीने येईल, म्हणजेच ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर असा पर्याय निवडा जो खालील आकृतीत अंतर्निहित आहे. फिरवणे मान्य नाही, फिरवणे मान्य नाही म्हटलेलं आहे. तुम्ही जर हा आकार इथं बघितला तर इथं आहे, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, हा बघा, हा असा आकार इथं आहे, म्हणजेच 1 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, दिलेल्या पर्यायामधून खालील मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी येऊ शकणारे अक्षरसमूह निवडा. तर काय करायचं आहे, -7 आणि +4 अशी ही सिरीज आहे. -7 करायचे, परत -7, परत +4 आणि +4, म्हणजे टी मधून -7 करा m येतील, परत डी मधून करा w येतील, के मध्ये +4 करा o येतील आणि व्ही मध्ये +4 करा z येतील. अशा पद्धतीची ही सिरीज आहे. या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे ऑप्शन नंबर 4. खालील दिलेल्या पत्रमालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणती अक्षरे येतील. अक्षरे आहेत डी, बी, एक्स, आर आणि जे. प्रश्नार्थक चिन्ह दिलेलं आहे. तर या ठिकाणी जर पाहिलं तर डी आणि बी मध्ये -2 केलेलं आहे,
बी आणि एक्समध्ये -4 केलेला आहे. एक्स आणि आरमध्ये -6, इथं -8 केलेलं आहे. आता -10 करावे लागतील, म्हणजे इथं काय येणार आहे, झेड येणार आहे. ऑप्शन नंबर काय येईल, 1. त्यानंतर पुढील प्रश्न, इंग्रजी शब्दकोशाप्रमाणे खालील शब्दांचा क्रम कोणत्या पर्यायामध्ये दिसतो, अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. तर यामध्ये टेस्टी, टॅकल, टॅम्परीड, टॅडपोल आणि टॅगलाईन असे हे शब्द आहेत. तर सुरुवातीला सगळीकडे टी आहे. इथे या ठिकाणी ई आहे, ई नंतर येईल, अगोदर ए येईल, ए नंतर सी येईल, म्हणजेच 2 नंबर अगोदर येणार आहे. 2 म्हणजेच ऑप्शन नंबर 3 कटला आणि 4 कटला, राहिले 1 आणि 2. 2 नंतर तुम्ही इथं पाहू शकता की 4 येईल, टॅडपोल. त्यानंतर काय येईल, इथं TAC 2 आपण घेतलं, त्यानंतर TAD हे कटलं आणि हे कटलं, राहिले या बाजूचे. आता इथं TAM येईल का अगोदर, तर नाही, TAG येणार, म्हणजेच 5 अगोदर येणार, 2 4 5. त्यानंतर TAM येईल, म्हणजेच 3 येईल आणि शेवटला 1 येईल, म्हणजेच ऑप्शन नंबर 2 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. अल्फाबेटिकल ऑर्डरप्रमाणे सोडवायचा आहे. हा प्रश्न अतिशय सोपा आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, एका सांकेतिक भाषेत DEVOTEला 71 असे लिहिले जाते आणि DIALECTला 54 असे लिहिले जाते. तर त्याच भाषेत काय म्हटलेलं आहे, DIESEL ला कोणत्या पद्धतीने लिहिले जातील. सरळ सरळ यांचे नंबरची बेरीज केलेली आहे. डीचा किती येतो, 4, आयचा किती येतो, 9, ईचा काय येतो +5, एसचा काय येतो 19, ईचा परत 5 आणि एलचा 12. या सर्वांची बेरीज करा, ती येईल 54, म्हणजेच ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणती संख्या येईल. संख्या आहेत 2, प्रश्नचिन्ह दिलेलं आहे 10, 14, 18, 22, 26 आणि 30. आता तुम्ही जर निरीक्षण केलं तर 4चा फरक आहे, +4 केलेले आहेत, प्रत्येक ठिकाणी +4 केलेले आहेत, म्हणजेच 2 मध्ये +4 केले तर इथं उत्तर किती येणार आहे, 6. ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, खाली दिलेले समीकरण गणितीयदृष्ट्या बरोबर करण्यासाठी कोणती 2 गणितीय चिन्हे बदलली पाहिजेत, अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. तर या ठिकाणी आपण ऑप्शन नंबर 3 घेऊया. मित्रांनो, इथं 154 ऐवजी 153 पाहिजे, प्रिंट मिस्टेक आहे. तर 35 अधिक 21 वजाच्या ठिकाणी भागाकार घ्या, 168 वजा 28 गुणिले 7 बरोबर 153. आता हे सॉल्व करून घेऊया. तर इथं काय येणार आहे, 35 अधिक 21 ने 168ला भाग द्या, 8 येईल, वजा या दोघांचा गुणाकार 196 बरोबर 153. हे किती येणार आहे, 43 वजा 196 बरोबर 153, म्हणजेच 153 बरोबर काय, 153. यानंतर खाली दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी आकृती निवडा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 2. JK, LM आणि O हे 6 व्यक्ती उत्तरेकडे तोंड करून सरळ रेषेत बसले आहेत. 6 व्यक्ती आहेत, 1 2 3 4 5 आणि 6 व्यक्ती उत्तरेकडे तोंड करून बसलेले आहेत. O आणि N ओळीच्या अगदी शेवटच्या टोकाला आहेत, पण आपल्याला निश्चित माहीत आहे का इथं N लिहायचं काय, इथं O लिहायचं, त्याच्यामुळे हे वाक्य थोडं स्किप करू. Kच्या उजवीकडे फक्त 3 व्यक्ती आहेत, म्हणजे K कुठे येणार आहे इथं, कारण याच्या पुढे फक्त 3 व्यक्ती आहेत उजवीकडे, Kची ही उजवी बाजू आहे. त्यानंतर Jच्या डावीकडे फक्त 3 व्यक्ती आहेत, म्हणजे J इथे येणार आहे साहजिकच. O Kच्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर बसतो.
ओ केच्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर बसतो. म्हणजे ओ इथं आला आणि आपल्याला माहीत आहे की ओ आणि एन ओळीच्या अगदी टोकाला बसले आहेत. म्हणजे एन कुठे येणार? या ठिकाणी जे एन आणि यममध्ये बसलेला आहे. आता जे कुठं बसलेलं आहे? सॉरी, जे आणि यनमध्ये यम बसलेला आहे. जे आणि यनमध्ये कोण बसलेला आहे? यम बसलेला आहे. आता शिल्लक कोण राहिलं? यल. यल कुठं बसेल मग? या ठिकाणी. आणि प्रश्न काय आहे? ओ आणि के मध्ये कोण बसलं आहे? ओ आणि के मध्ये कोण बसलेला आहे? यल बसलेला आहे. ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, टेबलाच्या मध्यभागी तोंड करून एका गोलाकार टेबलाभोवती 6 विद्यार्थी बसले आहेत. आता ज्याप्रमाणे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे डायग्राम काढून घेऊया. सहा विद्यार्थी बसले आहेत. 1 2 3 4 5 आणि 6 आणि यांची तोंड कुठे आहेत? अशी मध्यभागी बघत आहेत. प्रश्न नीट वाचत जा. कालच्या प्रश्नामध्ये बाहेर तोंड करून बनलेलं होतं. तर कॅरोल सँड्राच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर बसली आहे. कॅरोल सँड्राच्या उजवीकडे म्हटलेलं आहे. म्हणजे मी सँड्राला कुठे घेते? समजा या ठिकाणी मी सँड्राला घेतलं तर कॅरोल कुठं बसलेली आहे? इथं बसलेली आहे. कारण उजवीकडे ही सँड्राची उजवी बाजू, उजवीकडे दुसऱ्या स्थानावर कॅरोल बसलेली आहे. त्यानंतर पुढील विधान काय आहे? शशी सँड्रा आणि कॅरोलच्या अगदी शेजारी बसलेली आहे. म्हणजे शशी कुठे येणार? या ठिकाणी येणार. कारण कॅरोल आणि सँड्राच्या शेजारी बसलेली आहे. कोण? शशी बसलेली आहे. त्यानंतर साहिल सँड्राच्या डावीकडे तिसऱ्या स्थानावर बसला आहे. सँड्रा कुठं आहे? इथं. ही डावी बाजू आहे. 1 2 3. साहिल कुठे येणार? या ठिकाणी साहिल येणार. त्यानंतर जेड कॅरोलच्या डावीकडे तिसऱ्या स्थानावर बसला आहे. कॅरोल इथं आहे. कॅरोलची डावी बाजू ही असणार आहे इकडली. आणि तिसऱ्या स्थानावर कोण बसलेला आहे? जेड बसलेला आहे. म्हणजे जेड कुठे येणार? इथे येणार. मार्शल आणि कॅरोलमध्ये, तर मार्शल कुठे येणार? शिल्लक एकच जागा राहिलेली आहे. मार्शल इथे येणार. काय म्हटलेलं आहे? मार्शल आणि कॅरोलच्या मध्ये कोण येणार? मध्ये कोण बसलेला आहे? हा साहिल बसलेला आहे. ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. जसं जसं सांगितलेलं आहे तसं एक एक ओळ रीड करत डायग्राम काढण्याचा प्रयत्न करायचा. पूर्ण प्रश्न वाचून नंतर डायग्राम काढण्याचा प्रयत्न करू नका. यानंतर पुढील प्रश्न, दुसरा शब्द पहिल्याशी संबंधित आहे तसाच तिसऱ्या शब्दाशी संबंधित असलेला पर्याय निवडा. कविता कवी, तर शूज काय? मोची. ऑप्शन नंबर 2. चौथ्या पदाशी संबंधित पर्याय निवडा. ज्याप्रमाणे पहिले पद दुसऱ्या पदाशी संबंधित आहे आणि पाचवे पद 6व्या पदाशी संबंधित आहे. मित्रांनो, हा प्रश्न तर मला चुकीचा वाटत आहे. जर तुम्हाला येत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा की इथं काय लॉजिकचा तुम्ही वापर केलेला आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे मित्रांनो 36 दिलेलं आहे. तुम्ही मला सांगू शकता. त्यानंतर पुढील प्रश्न, विशिष्ट सांकेतिक भाषेमध्ये BANTER ला EZOSHQ असे लिहिले जाते आणि हेवनला KZYDQ म्हणून लिहिले जाते. तर त्या सांकेतिक भाषेत ADVENT ला काय लिहिले जाते? +3 करा. किती काय येणार आहेत? D येईल. +3 केल्यानंतर इथं -1 करा. C परत +3 करा. Y परत -1. D परत +3. Q आणि परत -1 म्हणजे S. DCYDQS. ऑप्शन नंबर 4 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. काय होतं इथं? +3 आणि -1. प्रवाहाचा स्थिरशी संबंधित आहे तर पतनचा संबंध कशाशी आहे? उत्थानशी आहे. प्रत्येक एक्झाममध्ये आपण वेन डायग्रामवरती प्रश्न पाहत आहोत, त्यामुळे असे प्रश्न करा कारण हे तुमच्या हातचे मार्क आहेत. सर्व ट्यूब पाईप्स आहेत. सर्व ट्यूब काय आहेत? पाईप्स आहेत. सर्व स्विच पाईप्स आहेत आणि सर्व पाईप्स बोर्ड आहेत. अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. तर जर आपण पाईप्स घेतले, आपण या ठिकाणी पाईप्स घेऊया
आणि काय म्हटलेलं आहे की सर्व ट्यूब पाईप्समध्ये येणार, म्हणजे या ठिकाणी ट्यूब येणार, या ठिकाणी काय येणार, ट्यूब येणार. परत काय म्हटलेलं आहे, सर्व स्विच म्हणजे पण कुठे येणार, पाईप्समध्येच येणार, या ठिकाणी स्विच येणार. आणि सर्व पाईप्स बोर्ड आहेत, सर्व पाईप्स काय आहेत, बोर्ड आहेत, म्हणजे इथं मोठा वर्तुळ येणार. सर्व पाईप्स काय आहेत, बोर्ड आहेत, बोर्ड हे बाहेर येणार. आता निष्कर्ष, सर्व स्विचेस बोर्ड आहेत. सर्व स्विचेस बोर्ड आहेत का, हो आहेत. सर्व बोर्ड ट्यूब आहेत. सर्व बोर्ड ट्यूब आहेत का, नाही, म्हणजे 2 चूक येणार आहे. काही बोर्ड स्विच आहेत, काही बोर्ड हे स्विच आहेत का, तर हो आहेत, म्हणजे विधान 1 आणि 3 बरोबर येणार आहे. ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. मित्रांनो, हा 12 नंबरचा प्रश्न आपला राहिला होता. तर 40, इथं 40 एक वेळेस द्यायला हवं, डबल दिलं होतं. 40, 58, 76, 100 आणि 130. तर इथं सरळ फरक घ्यायचा आहे. इथं काय येईल, 6 म्हणजे 46 येणार आहे, 6चा फरक. त्यानंतर या दोघात 12चा, या दोघात 18चा, त्यानंतर 24चा आणि त्यानंतर 30चा फरक येईल, म्हणजेच 46 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. हा प्रश्न ओघामध्ये राहून गेला होता. यानंतर आपण मॅथ याची प्रॉब्लेम पाहूया. लेखाची चिन्हांकित किंमत त्याच्या खरेदी किमतीपेक्षा 25% जास्त आहे. जर ते 6.4% नफ्यासह रुपये 450ला विकल्यास सूट टक्केवारी डॅशच्या जवळ आहे. 25% नफा म्हणलेला आहे, म्हणजेच किती, 125. आणि 6.4% नफा म्हटलेला आहे, म्हणजेच 100वर 106.4%. या दोन्हीमधला जर आपण डिफरन्स घेतला तर तो किती येणार आहे, 18.6. छेदस्थानी 125 गुणिले 100 बरोबर काय, 14.88 या पद्धतीने येईल, म्हणजेच त्याचं उत्तर किती येणार आहे, 15%. ऑप्शन नंबर 1. त्यानंतर 3, 5, 9चे चौथे प्रमाण काय आहे, म्हणजे 3 छेदस्थानी 5 घ्या आणि 9 छेदस्थानी x. तर काय येईल हे, 5 गुणिले 9 छेदस्थानी 3 बरोबर x. 3 × 3, 3 × 9, 5 × किती, 15 बरोबर x. म्हणजे ऑप्शन नंबर 4 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, काय दिलेला आहे, 0.45235 आणि 235 वर रेष आहे, चे अपूर्णांकात रूपांतर करा, असा हा प्रश्न आहे. तर काय करायचं, हे 45 235 जशास तसे लिहून घ्या, वजा ज्यांच्यावर रेष नाही आहे त्याच्यातून हे वजा करा. आणि छेदस्थानी किती अंकावर रेष आहे, 3 अंकावर, म्हणून 3 वेळेस 9 लिहा. आणि किती अंकावर नाही, 2, म्हणून 2 वेळेस 0 लिहा. आता हे किती आहे, यांची वजाबाकी, आणि छेदस्थानी ह्या 0 कटला, हा 0 कटला, म्हणजे त्याचं उत्तर काय येणार आहे, ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, 2 पक्षांनी लढवलेल्या निवडणुकीत पक्ष ए ला बी पेक्षा एकूण 16% जास्त मते मिळाली. जर बी ला 25,200 मते मिळाली आणि एकही अवैध मत नसेल तर पक्ष बी किती मतांनी निवडणूक जिंकेल, अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. एकूण मते किती असतात, एकूण मतदान होत असतं कधीही 100%. त्यानंतर काय म्हटलेलं आहे की ए ला बी पेक्षा 16% मते जास्त मिळाली, म्हणजेच किती येणार आहे, 84%. तर काय म्हटलेलं आहे, जर बी ला 25,200 मते मिळाली, म्हणजेच 42% जर बी ला मते मिळाली 25,200, तर 16% बरोबर किती, 16 गुणिले
25,200 छेदस्थानी 42 करा. तुमचं उत्तर येऊन जाईल 9,600. दुकानदाराने 10% सूट दिल्यास त्याला 10% नफा होतो. त्याच परिस्थितीत जर त्याने 25% सूट दिली तर त्याचा नफा किंवा तोटा काय होईल, अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. तर यामध्ये 10% सूट म्हणजेच काय, 90%. किती नफा होतो, 10% म्हणजेच 110. जर त्याने 25% सूट दिली म्हणजेच किती, 75%. बरोबर त्याचा नफा किंवा तोटा किती आहे ते काढायचं आहे. 75 गुणिले 110 छेदस्थानी 90. हा शून्य कटला, हा शून्य कटला. या सर्वांचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर येईल 91.66. 100मधून हे वजा करा. याचं उत्तर येईल 8.33% नुकसान. पहिल्या आणि दुसऱ्या मिश्र धातूमध्ये तांबे आणि सोन्याचे गुणोत्तर अनुक्रमे 3:4 आणि 2:5 आहे. प्रथम मिश्र धातूचे 14 किलो आणि 21 किलोचे दुसरे मिश्र धातू मिसळले जाते, तर नवीन मिश्रणात तांबे आणि सोन्याचे गुणोत्तर शोधा, अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. काय दिलेला आहे, तांबे आणि सोने यांचं गुणोत्तर काय दिलेलं आहे, 3:4 आणि 2:5. 3:4 आणि 2:5. काय म्हटलेलं आहे, 14 किलो आणि 21 किलोचे मिश्र धातू मिसळले जातात. 14 किलो आणि 21 किलोचे, याला परत भाग द्या. 7 त्रिक 21, 7 दुने 14. हे किती येणार, 4 अधिक 3 बरोबर किती, 7. 5 अधिक 2 बरोबर किती, 7. हे 7 कॅन्सल झाले. तर काय म्हटलेलं आहे खाली, तर नवीन मिश्रणातील तांबे आणि सोन्याचे गुणोत्तर शोधा, असा हा प्रश्न आहे. तर 3 गुणिले 2 करू आणि 2 गुणिले 3 किती येणार, 6 अधिक 6. त्यानंतर हे 4 गुणिले 2 आणि 5 गुणिले 3 किती येईल, 15 अधिक 8 म्हणजे हे किती येईल, 12. आणि हे किती येईल, 23. 1223. ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. मित्रांनो, हा प्रश्न तुमच्यासाठी होमवर्कसाठी आहे. सोहनने चक्रवाढ व्याजाने वार्षिक 20% दराने उधार पैसे घेतले. चक्रवाढ व्याज वार्षिक स्वरूपात केले होते आणि त्याने 3 समान हप्त्यामध्ये त्याची परतफेड केली. प्रत्येक हप्ता वर्षाच्या शेवटी द्यावा लागत असेल. जर प्रत्येक हप्ता हा रुपये 1,250 असेल तर सोहनने घेतलेली रक्कम होती. सोपा आहे प्रश्न, तुम्ही सॉल्व्ह करून कमेंटमध्ये सांगा. जर नाही जमला तर मी याचं उत्तर नक्की देईन. 7 नैसर्गिक संख्यांची सरासरी 70 आहे. आता 7 नैसर्गिक संख्या आहेत, त्यांची सरासरी किती आहे, 70. संख्या गुणिले सरासरी 490 येणार आहे. त्यापैकी 6 संख्या दिलेल्या आहेत. कोणत्या आहेत, 32 प्लस 69 प्लस 72 प्लस 65 प्लस 79 आणि प्लस 48. तर 7वी संख्या काय, असं म्हटलेलं आहे. या सगळ्यांची बेरीज करा, ती येणार आहे 365. 490 मधून 365 वजा करा, याचं उत्तर येईल 125. म्हणजेच ऑप्शन नंबर 1 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, एका किरकोळ विक्रेत्याने काही वस्तू रुपये 1,280 मध्ये खरेदी केल्या आणि 15%च्या तोट्यात 1/3 वस्तू विकल्या. उर्वरित वस्तू किती टक्क्याने विकल्या पाहिजेत जेणेकरून संपूर्ण व्यवहारातील नफा 15% असेल. तर या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की 1/3 वस्तू विकलेल्या आहेत 15%च्या तोट्यामध्ये. तोटा म्हणजे वजा 15 करू. 3 1 3, 3 5 15. हे किती आलं, वजा 5. काय म्हटलेलं आहे परत, एक किरकोळ विक्रेत्याने काही वस्तू 1,280 मध्ये खरेदी केल्या आणि 15%च्या तोट्यात 1/3 वस्तू विकल्या. उर्वरित वस्तू किती टक्क्याने विकल्या पाहिजेत जेणेकरून संपूर्ण व्यवहारातील नफा 15% असेल. म्हणजे जर खर्च केला तर बाकी किती उरणार आहे, 2/3. 1/3 खर्च केलं, यापैकी बाकी किती उरली, 2/3. किती आहे माहिती आहे का, x करू. म्हणजेच हे काय येईल, वजा 5 आणि जर 15, हे 2 जर आपण घेतलं तर याची बेरीज किती येणार आहे, 20. म्हणजेच 2/3 बरोबर x. 20 गुणिले 3 छेदस्थानी 2. 2 ने भाग द्या. 10 20. 10 किती, 30% या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. एक कार चालक 70 किलोमीटर ताशी वेगाने गाडी चालवत आहे आणि
एक बस त्याच्या 35 मीटर पुढे धावत आहे. 15 सेकंदानंतर बस त्याच्या मागे 40 मीटर राहते, तर बसचा वेग शोधा. एकूण अंतर किती आहे? 70 किलोमीटर. आणि बस त्याच्या पुढे 35 मीटर धावत आहे म्हटलेलं आहे आणि बस त्याच्या मागे 40 मीटर राहते. हे एकूण किती झालं? 75 मीटर. आणि काय 15 सेकंदानंतर म्हटलेलं आहे. 75 छेदस्थानी 15 गुणिले 18 छेदस्थानी 5 करा. 15 1 15, 15 5 75, 5 5 कॅन्सल झालं, उरलं किती? 18. आता या 70 मधून जर 18 वजा केलं तर किती येईल? 52 किलोमीटर प्रति आवर. ऑप्शन नंबर 2. काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ 42 सेंटीमीटरचा वर्ग आहे. जर त्याचा कर्ण 10 सेंटीमीटर असेल तर त्याच्या पायाची लांबी किती? तुम्हा सर्वांना याचं सूत्र माहीत असावं की काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र काय आहे? 1/2 गुणिले पाया गुणिले रुंदी. तर किती दिलेलं आहे? 42 दिलेलं आहे. 1/2 गुणिले लांबी माहिती आहे का? लांबी गुणिले रुंदी, पाया घेतलेला आहे मी. लांबी गुणिले रुंदी, लांबी माहीत नाही आणि कर्ण 10 सेमी म्हणजेच किती येईल? 10 येईल. 42 गुणिले 10 छेदस्थानी 2, 42 गुणिले 2 छेदस्थानी 10 येईल इथं. म्हणजे हे किती येणार? 84 छेदस्थानी 10 म्हणजेच 8.4 सेमी. ऑप्शन नंबर 3. एक भरीव गोल 2 समान भागामध्ये कापला जातो. प्रत्येक गोलाचे एकूण पृष्ठभागाचे क्षेत्रफळ आणि भरीव गोलाच्या एकूण पृष्ठभागाचे क्षेत्रफळ यांचे गुणोत्तर किती आहे? अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. तर यामध्ये सूत्र वापरलं जातं आणि ते सूत्र आहे 3πr वर्ग छेदस्थानी 4πr वर्ग. हे 2 कॅन्सल झाले म्हणजे राहिलं काय? 3 छेदस्थानी 4. यालाच आपण कसं लिहितो? 3×4. ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, एक सोफा सेट 10%, 5% आणि 2% अशा सलग 3 सवलतीसह विक्रीसाठी उपलब्ध आहे. जर त्याची चिन्हांकित किंमत रुपये 18,000 असल्यास सोफा सेटची निव्वळ विक्री किंमत शोधा. तर 18,000 घ्या. 10% म्हटलेला आहे म्हणजेच 90 छेदस्थानी 100. सवलत दिलेली आहे म्हणून आपण 90 घेतलेला आहे. त्यानंतर 5% म्हणजे 95 छेदस्थानी 100 आणि 2% म्हणजे 98 छेदस्थानी 100. हे सर्व सॉल्व केल्यानंतर तुमच्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर 3. P एखादे काम 200 दिवसात करू शकते. Q आणि R हेच काम 100 दिवसात करू शकतात. P, Q आणि R ने एकत्र काम सुरू केले आणि त्यांनी 40 दिवस एकत्र काम केले आणि नंतर Q ने काम सोडले आणि P आणि R ने मिळून उर्वरित काम 40 दिवसात पूर्ण केले. शोधा की Q एकटा एकूण किती दिवसात काम करू शकतो. P एक काम किती म्हणलेलं आहे? 200. Q आणि R हेच काम किती म्हटलेलं आहे? 100. या दोघांचा लसावी किती आला? 200. इथे 200 1 200 आणि 100 दुने 200 म्हणजे इथे किती आलं? 2. आणि P, Q आणि R ने एकत्र कामाला सुरुवात केली तर किती म्हटलेलं आहे? 40 म्हटलेलं आहे. 40 दिवस लागेल. आणि P अधिक Q अधिक R म्हणजे P आणि QR या तिघांनी मिळून केलं तर किती? 3 लागतील. आता या ठिकाणी 40 गुणिले 3 करा. ते किती येईल? 120. म्हणजे एकूण काम किती आहे? 200. 200 वजा 120 शिल्लक किती राहिलं? 80. P, Q, R 40 दिवसात मिळून करतात. मग 80 छेदस्थानी 40 बरोबर किती येणार आहे? 2. Q एक काम किती दिवसामध्ये करतो? 1. एकूण काम किती आहे? 200. 200 छेदस्थानी 1 बरोबर किती येईल? 200. म्हणजेच ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर 256 आणि 484चा मध्यानुपात शोधा. 256 गुणिले 484. 256 कशाचा वर्ग आहे? 16चा. 484 कशाचा आहे? 22चा. या दोघांचा गुणाकार करा. तो किती येईल? 352. म्हणजेच ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. स्थिर पाण्यात बोटीचा वेग 9 किलोमीटर प्रति तास आहे तर प्रवाहाचा वेग 1.5 किलोमीटर प्रति तास आहे.
बोटीने एक माणूस 105 किलोमीटर दूर एका ठिकाणी जातो आणि नंतर त्याच्या प्रारंभ बिंदूकडे परत येतो. त्याच्याद्वारे एकूण घेतलेला वेळ शोधा. अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. तर एकदा बेरीज करा आणि एकदा वजाबाकी करा. म्हणजेच 9 अधिक 1.5 किती येईल 10.5 आणि 9 वजा 1.5 ते किती येईल 7.5. आता हे सॉल्व करा. 10.5 छेदस्थानी काय हे 10.5 अधिक हे 105 छेदस्थानी किती 7.5. हे सर्व सॉल्व केल्यानंतर तुमचं उत्तर काय येणार आहे 24 तास. ऑप्शन नंबर 1. यानंतर पुढील प्रश्न आहे. ए आणि बी एक काम अनुक्रमे 18 दिवस आणि 12 दिवसात पूर्ण करू शकतात. काम पूर्ण होईपर्यंत ते आलटून पालटून एक दिवस काम करतात. पहिल्या दिवसापासून ए सुरुवात करून ए आणि बी किती वेळ लागतील असा हा प्रश्न आहे. सुरुवातीला ए किती म्हटलेला आहे 18, त्यानंतर बी किती म्हटलेला आहे 12. यांचा लसावी घेतला तर किती येणार आहे 36. म्हणजेच हे 2 आणि 3 या दोघांनी मिळून केलं तर किती येणार आहे 5 दिवस. तर जर आपण हे घेतलं 5 2 दिवस तर किती येणार 5 गुणिले 7 करा 35. परत 2 गुणिले 7 करा ते येतील 14. 35 मध्ये 1 प्लस करा ते येतील 36 आणि परत हे 0.5 करा म्हणजे 14.5 दिवस लागतील. ठराविक रकमेवर 2 वर्षासाठी वार्षिक 4% दराने साधे व्याज आणि वार्षिक चक्रवाढ व्याजात फरक 80 रुपये आहे. मग रक्कम किती आहे ते सांगा. तर बाय ऑप्शन आपल्याला पर्याय घ्यायचा आहे. तर आपण घेऊया 50,000. 50,000 जर आपण घेतलं तर काय म्हटलेलं आहे 2 वर्षासाठी 4% दराने साधे व्याज. हे शून्य कटला हा शून्य कटला. याचं उत्तर आलं 4,000. त्यानंतर चक्रवाढ व्याज 50,000 गुणिले 104 छेदस्थानी 100 गुणिले 104 छेदस्थानी 100. हे 2 शून्य कटले परत हे 2 आणि हे 2 या सर्वांचा जर गुणाकार केला तर 54,080 येईल. हे वजा करा यामधून म्हणजेच ते किती येणार आहेत 4,080 आणि सरळ व्याज आहे 4,000 आणि चक्रवाढ व्याज आहे 4,080. यामधला फरक किती येणार आहे 80 फक्त. ए आणि बी मधील निवडणुकीत बी ने 16,200 मते मिळवली आणि एच्या एकूण मतांच्या 8% पराभव केला. जर अवैध मते नाही तर ए आणि बीच्या मतांमध्ये फरक काय. अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. तर 100 मतामध्ये 8% पराभव केला म्हणजेच 92% मते मिळालेली आहेत. 54 बरोबर 16,200 तर 8% बरोबर किती. अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. जर तुम्ही याचा तिरकस गुणाकार केला आणि हे जर सॉल्व केलं तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे 2400. 8 मीटर 75 सेंटीमीटर 1.75 मीटर आणि 12 मीटर 20 सेंटीमीटर यांची लांबी अचूकपणे मोजण्यासाठी वापरता येणारी जास्तीत जास्त संभाव्य लांबी शोधा. ऑप्शन कशामध्ये दिलेले आहेत सेंटीमीटरमध्ये. म्हणून सेंटीमीटरमध्ये कन्व्हर्जन करून घ्या. 8 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर 800 सेंटीमीटर आणि 800 अधिक हे 75 म्हणजे किती झालं हे 875 सेंटीमीटर. त्यानंतर 1.75 मीटर म्हणलेलं आहे. याला सरळ 100 ने गुणा करा कारण 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर असतं म्हणजे हे किती झालं 175 सेंटीमीटर. त्यानंतर 12 मीटर त्याचं सेंटीमीटरमध्ये करताना आपण काय करतो 12 गुणिले 100 करतो म्हणजे हे किती आलं 1200 अधिक 20 सेंटीमीटर म्हणजेच किती 1220 सेंटीमीटर. अगोदर आपण एकके समान करून घेतली. आता लसावी काढायचा. लसावी काढण्यासाठी 875 हे किती आलं होतं 175 आणि 1220. आता कोणत्या संख्येने भाग जातो तर 5 ने भाग जातो. काय विचारलेलं आहे जास्तीत जास्त संभाव्य लांबी. जास्तीत जास्त म्हणजे काय मसावी. तर या संख्येला फक्त 5 ने भाग जातो म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर काय असेल ऑप्शन नंबर 4 5 सेमी.
यानंतर आपण हिंदी विषयाचे प्रश्न पाहणार आहोत. भगवान इंद्र स्वर्ग के राजा हैं. उपरोक्त वाक्य में प्रयुक्त इंद्र शब्द का पर्याय निम्न में से क्या है? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे सुरेश. निम्नलिखित वाक्य के किस शब्द में वर्तनी गणित अशुद्धि है? हमारे मन में प्राणी मात्र के लिए करुणा होनी चाहिए. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे मात्र येणार नाही, प्राणी मात्र असे येईल. प्राणी मात्र के लिए करुणा होनी चाहिए. निम्नलिखित में से कौन सा वाक्य करण कारक का उदाहरण नहीं है? तर उदाहरण नसणारं वाक्य आहे सभी भाग्य को रोते हैं. करण म्हणजे काय तर साधन. आपण मराठी व्याकरणामध्ये पण शिकलेलं आहे. बच्चे गेंद से खेल रहे हैं. खेळण्याचं साधन काय आहे? गेंद. वह कलम से पत्र लिख रही है. लिहिण्याचं साधन काय आहे? कलम. लाठी से सांप मारा. साधन काय आहे? लाठी. पण इथं सभी भाग्य को रोते हैं या वाक्यामध्ये काही कारक साधन आहे का? तर नाही. निम्नलिखित में से पट का अर्थ क्या नहीं होता? नहीं होता म्हटलेला आहे म्हणजेच डालना होणार नाही. वस्त्र, पर्दा, किवाड हे पटचे अर्थ होणार आहेत, डालना होणार नहीं. जो परिश्रम करते हैं वे सफल होते हैं. उपरोक्त वाक्य में किस शब्द में वर्तनीगत अशुद्धि है? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 2 सफल होते हैं असं यायला पाहिजे. फोच्या ठिकाणी प दिलेला आहे. निम्नलिखित विकल्पों में से कौन सा एक वाक्य क्रिया विशेषण से संबंध रखता है? वह अब धीरे धीरे चलेगा. तर धीरे धीरे हे काय आहे? क्रिया विशेषण आहे. आकाश में तारे निकले हुए हैं. उपरोक्त वाक्य में रेखांकित शब्द के विलोम शब्द का चयन विकल्पों में से कीजिए. तर आकाश में तारे निकले हुए, आकाशच्या विरुद्ध धरती काय येणार? पाताल. ऑप्शन नंबर 2. नीचे दिए गए शब्दों के लिए उचित वाक्यांश दिए गए विकल्पों में से चुनिए. अभूतपूर्व साठी काय येणार? जो पहले घटित न हुआ हो. मुंशी प्रेमचंद द्वारा लिखित कहानियाँ अद्वितीय है. वाक्य में प्रयुक्त अद्वितीय शब्द का अर्थ क्या है? अद्वितीय जिसके समान कोई दूसरा न हो, इसको अद्वितीय कहते हैं. मिश्र वाक्य जब मैंने तुम्हें देखा था तुम रुग्णावस्था में थे. निम्नलिखित विकल्पों में से इस वाक्य के लिए कौन सा एक उचित सरल वाक्य होगा? तर मैंने तुम्हें रुग्णावस्था में देखा था यही सरल वाक्य होगा. जब मैंने तुम्हें देखा तब तुम ये मिश्र वाक्य है. तुम रुग्णावस्था में थे जब मैंने तुम्हें देखा यही मिश्र वाक्य है. रुग्णावस्था में जब तुम्हें देखा था ये नहीं आएगा. ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. निम्नलिखित वाक्य के रिक्त स्थान में सबसे उपयुक्त मुहावरा क्या होगा? अध्यापक को देखते ही डैश गया. तर अध्यापक को देखते ही भीगी बिल्ली बन गया. निम्न वाक्य में रेखांकित शब्द को विकल्पों में दिए गए शब्दों में से उचित शब्द से बदले. राम की वाणी से परशुराम का अहंकार काफूर हो गया. तो दर्प. नीचे दिए गए वाक्यांश के लिए एक शब्द होगा. जिस पेड़ के पत्ते झड़ गए हो उसे क्या कहते हैं? अपर्ण. निम्न वाक्यांश के लिए सार्थक शब्द का चयन विकल्पों में से कीजिए. जिसके पार देखा जा सके उसे पारदर्शक कहते हैं. निम्नलिखित मुहावरे के उचित अर्थ का चयन कीजिए. अपना किया पाना. तो इसके लिए क्या होगा? कर्म का फल भोगना. ऑप्शन नंबर 1. निम्नलिखित गद्यांश में कुछ शब्दों को हटा दिया गया है. दिए गए विकल्पों की सहायता से रिक्त स्थानों की पूर्ति कीजिए. एक बार डैश बात है. डैश बात है. तर या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे? एक बार की बात है. मैं दिल्ली डैश आगरा जा रहा था. तो मैं दिल्ली से आगरा जा रहा था. जब मैं डैश पर पहुंचा तो गाड़ी चलने वाली थी. तो जब मैं स्टेशन पर पहुंचा तो गाड़ी चलने वाली थी. मुझे उस गाड़ी में जाना अवश्य था, अतः बिना डैश के लिए एक डब्बे में चढ़ गया. तो इसका आंसर क्या आएगा? टिकट.
ऑप्शन नंबर 3. आणि शेवटचं काय आहे? एक स्टेशन ही निकला था कि डब्बे में डॅश आ गया, तो टीटी आ गया. मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण SSC जुडीमध्ये विचारलेल्या प्रश्नांचं विश्लेषण पाहिलेलं आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, मित्रांसोबत शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार.